नमस्कार मंडळी, स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी शेतावर चाललोय खत टाकायला. तर तुम्हाला मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता जाऊया आपण. हा बघा, आता इथे खत डब्यात वतत आहेत. आता पिशवीतून खत या डब्यात टाकतील. नंतर मग आम्ही डबा घेऊन खत घेऊन शेतावर जाऊ खत टाकायला. पाऊस पण तितका झाला आहे. नको मारूस. इथं मम्मी बघा माझ्या पॅन्टीला शिलाई मारते. पॅन्ट झाली होती, फिट्टलही झाली होती. बघा खत वतत आहेत डब्यात. बघा त्याची पॅन्ट खूप फिट झाली होती, त्यामुळं त्यांनी शिलाई सोडली आणि पुन्हा शिलाई मारते. आता खत होतंय भरून, वतलेलं आहे खत. त्याला मित्रांनो पुढे व्हिडिओ दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आम्ही जातोय खत टाकायला. हा घ्या, केला ना वातावरण. आणि जातो आता आम्ही वरती खत टाकतोय. बघा आता तर मित्रांनो तुम्हाला मी खत टाकताना व्हिडिओ दाखवतो. पुढं जाऊया. आता माझ्या हातात खताचा डबा आहे. जर खताचा डबा घेताना व्हिडिओ केला तर पडलो तर मोबाईल पण फुटायचा, म्हणून तुम्हाला वरती केल्यावर व्हिडिओ दाखवतो. आणि मित्रांनो आता इकडं खत टाकायचं आहे. बघा मित्रांनो वातावरण बघा, खाली पाणी आहे. आता मी जातो त्यालात खत टाकायला. बघा तिकडं शेती आहे, तिकडं खत टाकायचं आहे. नंतर अजून दुसरीकडे जायचं खत टाकायला. बघा मित्रांनो मला तिथं आतमध्ये गेल्यावर दाखवतो. बघा मित्रांनो आम्ही आत आलोय खत टाकायला. बघा इथं काका खत टाकत आहेत. 8 दलेत, 8-9 दलेत. तर खत टाकायचं आहे. हा 10 दलेत 10. आणि अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे खत टाकायला. आता खत टाकतात आहेत. खत इथं आता खत टाकतात आहेत मंडळींनो. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना पाठवा, फॅमिलीला सुद्धा पाठवा मित्रांनो. मी आज जातो बांधावरून. बघा बांधावरून पडलो तर मित्रांनो पाण्यात बांधव येईल माझं. बघा हा मित्रांनो वारा बघा किती आलाय. बघा पावसाने वातावरण केलंय. बघा मित्रांनो आणि इथं खत टाकतात आहेत. मित्रांनो वारा इतकं की वाऱ्याचा आवाज बघा किती येता. वाराचा आवाज खूप येतोय. बघा
आता जरा खताचं वजन कमी होईल. इथं 10 आमचे दल आहेत. बाकीचं वाडीतल्यांची शेती येते बघा. आणि आता खत टाकून होईल थोड्या वेळात. म्हणजे जायचं दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तिथे दाखवतो तुम्हाला. पाणी बघा किती भरलं आहे. चला तुम्हाला पुढं दाखवतो मी. आता आमचं झालं तिथं खत टाकून. आता जायचं दुसरीकडं खत टाकायला. तर आता आपण जातोय आम्ही दुसरीकडं. बाकणे येतात, हात धुतात आहेत. आणि जाऊया आता. बघा चप्पल मित्र काढल्या होत्या, चप्पल इथे डुबल्या होत्या, मला पाय खाली अडकला होता. तर जाऊया आपण दुसऱ्या ठिकाणी. इथं काकांनी सर्व चप्पल आणि ही आहे, कागद आहे, खॉल म्हणतात. आता आम्ही त्यांना दुसऱ्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करतो. शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा. आणि आता आलो आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो खत टाकायला, वाघबिलाजवळ. विहिरीजवळ तर विहीर आहे. इथं विहीर आहे, काही इथं विहीर आहे. ह्या विहिरीचं पाणी घेत नाही आम्ही. तिकडे एक दुसरी विहीर आहे. पडलं म्हणून घेत नाही म्हणून मग होणार काय. बरं नाही म्हणून चालू आहे पण आता वापरत नाही. मध्ये विहिरीचं पाणी आटलं होतं मे महिन्यामध्ये. आणि आता 1-2 वर्ष झाले असतील ते दुसरी विहीर केलेली आहे. हा बघा मित्रांनो वातावरण बघा. थोडा मग अशी पाऊस येऊन गेला. हा बघा इथं रस्ता आहे. इथून वरतून बघा व्ह्यू कसं दिसतोय. तिथे एक पर्याय. बघा मित्रांनो पाऊस पुन्हा आला. माझ्याकडे नाही, छत्री नाही आहे. पाऊस जाऊ दे. बघा मित्रांनो तिकडे जात आहेत. आणि मित्रांनो पाऊस जवळ तर आला, मला जावं लागणार आहे शेडच्या आतमध्ये. बघा मित्रांनो आतमध्ये शेड आहे. त्या शेडच्या आतमध्ये मला जावं लागतंय. पाऊस आला, मी छत्रीने आणलं आहे, नाहीतर मी भिजन. इथं पंप चालू करायचं मशीन आहे. पाऊस जाऊ दे. बघा जोरदार पाऊस आलाय मित्रांनो. थोड्या वेळानं दाखवतो मित्रांनो पाऊस गेल्यावर. बघा मित्रांनो पाऊस कमी याचं नाव नाही घेत आहे. मी अजून आतमध्ये त्या छत्रीने आणली आहे. काका बोलले की पाऊस नाही येणार, ते छत्री घेतली नाही. आणि आता बघा मित्रांनो पाऊस किती पडतोय. तिकडे काका खत मारतात आहेत. तुम्हाला दाखवता आलं असतं, पण मित्रांनो पाऊस बघा मित्रांनो पाऊससुद्धा कमी होत नाही आहे. पाऊस कमी झाला असता तर बरं झालं असतं. थोडा थोडा कमी होतोय. बघूया मित्रांनो पाऊस कमी होतो काय. तर बघा मित्रांनो तिकडे खत टाकतात आहेत. मित्रांनो मोबाईल भिजू नये म्हणून वरती बघा आलूचं पान धरलं आहे मोबाईलवरती. तर बघा मित्रांनो, तर बघा तिकडे खत मारतात आहेत. पाऊस मित्रांनो कमी व्हायचं नाव नाही घेत आहे. बघा खूप पाऊस पडतोय. मी छत्रीसुद्धा आणली नाही आहे. छत्री आणली असती तर मित्रांनो हे बघा खॉल आहे. आणि आता खत मारून बहुतेक झालं आहे. आणि पाऊस आता थोडा कमी झाला आहे. बघा
मित्रांनो फायनली पाऊस कमी झाला आहे मंडळी. बघा त्याचं वातावरण बघा कसं झालं आहे. पाऊस पडून गेल्यावर पूर्ण सर्व हिरवंगार झालं आहे. बघा पाऊस आता कमी झाला, 15 मिनटं झाली असतील. पाऊस सारखा पडत होता त्यामुळे अर्ध खत टाकून झालं. बघा आणि मी आता तुम्हाला तिकडं जाऊन दाखवतो, तुम्हाला पर्याय दाखवतो, तिकडची विहीर दाखवतो. तर तिकडं जाऊया. बघा मी आता जातो इकडं मंडळी. बघा मंडळीनं जातोय आता मी. इथं आलो पर्याला. बघा ह्या पर्याला आम्ही लहानपणी खूप मित्रांनो कुर्ल्या पकडायला यायचो. हा पारा बघा तिकडे वरसर पर्याय, तिकडे जाम कुर्ल्या पकडायचो. यावर्षी आलो नाही आहे मित्रांनो, नक्की जेव्हा आम्ही व्हिडिओ करीन, ब्लॉग करीन कुर्ल्या पकडायचा. पण कुर्ल्या इकडे लहान लहान भेटतात, रात्रीच्या मोठ्या बाहेर पडतात, दगडीखाली लहान लहान असतात. ही बघा इथे सुद्धा शेती केलेली आहे, आमची नाही आहे, वाडीतल्यांचीच आहे. आणि ही आमची दुसरी विहीर. तिकडे एक परत विहीर आहे, ती सुद्धा आमचीच आहे. बघा तिकडे सुद्धा एक विहीर आहे. बघा या विहिरीला पाणी बघा मित्रांनो एवढं पूर्ण वरसर भरले आहे. स्वच्छ पाणी बघा किती येते. मी बघा ह्या विहिरीचं पाणी आहे चालू आहे, स्वच्छ पाणी आहे. बघा हा पर्याय वरसर आहे. थोडं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. पाणी आता खदूल आहे, पाऊस लय पडल्यामुळे पाणी खदूल झालं आहे पर्यायचं. जातो आता वरती. काका तिकडे थोडं खत मारत आहेत, मी आज तुम्हाला पर्याय दाखवतोय. बघा आम्ही ह्या दगड्या पलटून बारीक बारीक कुर्ल्या पकडायचो आणि त्या एका घरात जाऊन आम्ही त्या कुर्ल्यांचं रस्ता करायचो आणि घरातून प्रत्येकाचा भात आणायचा, भात भाकरी काय असेल ते, आणि एका ठिकाणी बसून खायचं. आणि आता जास्त पर कोण येत नाही मोबाईल असल्यामुळे. मी स्वयं आणि तेजस होते ना, 6वी 7वी जर असताना त्यांनी या पर्याच्या कुर्ल्यात ठेवायचं नाही. शनिवार रविवार नुसतं कुर्ल्यांना, दोघंच जणं तर माहीत नाही, दोघीच जण किंग होते. बघा तिकडून गावकरा येत आहेत. बघा ओय तिकडून गावकरा आलेत. ह्या बघा हा पर्या तिकडं वर खत मारायला आलोय. नाही नाही त्यांचं हा आत्ताच आलो. त्यांचं वाटतं बैल पळाला आहे. पर्या तिकडं वरसर आहे, तुम्हाला एकदा नक्कीच दाखवीन. तर आता झालं असेल आमचं खत टाकून. मंगाशी आलोय, मंगाशी माहीत नाही, वरती गेला असेल बघा. त्यांचा वाटतं बैल गेलाय, कुठल्याला माहीत नाही. आणि आता मी जातोय घरात, जातोय आता बघू जातो. खत मारून झालं असं घरात जाणार आहे. काका जात आहेत बुडं आणायला. ते आता जेवलेत, एकदाच जेवलेत. मग अशी 11:30 वाजता आले असतील. आणि गुरं लावून 11:30 वाजता जेवले. आता खत टाकायला आले आणि आता परत जाते गुरं आणायला जेवून. आणि आता मी सामान घेऊन घरात जाणार आहे आणि ते गुरांना जाणार आहेत. बघा धुतली नाही इथं भांडं. गावकराबांचं वाटतं बैल पळाला. कुठे माहीत काय नावच नाही म्हणतात, नाही म्हणतात. काय म्हणतात तिकडे आला काय दिसला काय दिसला काय विचारतात. कुठे पळाला कुठे म्हणून माहीत आहे
बैल वाटतं इथं आलेला नव्हता आणि तर गेलं आता वरती गेलं होतं आणि आता बैल नाही त्यांचा. इकडे वरतून एक पारा येतो, इकडे एक विहीर आहे बघा. इथं लहानपणी आम्ही 6वी-7वी असताना इथं पोवायचो. एवढं डबका आहे इथं, ढोपऱ्यावर डबका आहे, तिथं आम्ही पोवायचो. आणि आता मी जातोय घरात. आणि द्या ते पहिलीकडे नाही. आणि आज जातोय मी घरात. चला तर मित्रांनो जाऊया. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बघा मित्रांनो पाणी. हा बघा तर वरतून पाणी इथं येतं, इथून खाली त्याच्यातून रस्त्याच्या खालून तिकडं खाली हाय काय म्हणतात नाव ना आता आठवत. ते मित्रांनो तर पाणी कमी असतं ना कुर्ल्या भेटतात, आता नाही भेटत कारण यावर्षी पाऊस खूप लेट पडला आहे. त्यांना कुर्ल्या असतील का माहीत नाही. तर मित्रांनो एक दिवस नक्की येऊ, कुर्ल्या भेटतील का माहीत नाही. तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला सपोर्ट करा. चला तर जाऊया. ह्यांचा बैल पळाला आहे. आता मी आलो रस्त्यावर, सांगतो दादा माझ्या हातात आणि तिथनं गेला त्याला एकदम कुठं पोलीस आणि मित्रांनो बघा गेला इथं गाई आलूचं रानटी आलू बघा. रानटी आलू किती आहे मित्रांनो इथं बघा. एका ठिकाणी ढीग आहे आलूचा. इथं रानटी आलूचा बघा किती मोठा ढीग आहे. एकाच ठिकाणी असं संच झालं त्यांचा. वातावरण मित्रांनो हिरवगार झालं आहे. कोकणातलं वातावरण म्हणजे एक सुंदर वातावरण असतं. ते सांगतात त्यांचा बैल कसा कुठे गेला. आणि आता जातो आहे मी घरात. सांगतात बैल कुठे कुठे असेल त्या. घरात गेलाय का काय माहिती. आम्ही खाल्लं नाही आलेलं पण आम्ही वरून आलेलं त्याची सवय आहे. त्यांच्याबरोबर. आणि आता मी जातोय घरात. मी जातोय गुरं आणायला. गुरं लवकर नाही आणणार, लेट आणतील का. आणि आता जाऊया आपण हळूहळू. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या मित्रांना आपल्या फॅमिलीला नक्कीच व्हिडिओ पाठवा. आणि जे मुंबईला राहतात आणि ज्यांना कोकण बघायचं असेल त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.